खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वास हीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ वेशी शेजारी, राजगुरुनगर, 9850919999. प्रचाराचे काही शेवटचे तास म्हणजे अगदी 1.5 दिवस, 40 तास 42 तास असं जर म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. सेकंड आमदारकी म्हणजे दुसरी आमदारकी जी आपण ज्याला म्हणतो ती जिल्हा परिषद निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात आहे. आज सकाळी सकाळी रोहिणीताई थिगळेंना गाठलं. वहिनी नमस्कार. नमस्कार. प्रचार कसा चालू आहे? उद्या शेवटचा दिवस आहे. एकदम सुंदर चालू आहे. आज आमचा वावगाव गावात दौरा आहे, गावभेट दौरा आज आहे आमचा. ती 13 महिन्याची लगबग उद्यापासून थांबणार आहे. की रोज सकाळी उठायचं, रोज सकाळी प्रचाराला निघायचं, जनतेशी गप्पा मारायच्या. काय भावना होत्या त्या 13 महिन्यात? काय जाणवलं तुम्हाला? एक आपल्या माता पिता बंधू भगिनींना भेटत असताना एक आपलेपणा जाणवला आणि म्हणजे त्यांच्या माझ्याबद्दलच्या एक चांगल्या भावना मला जाणवल्या की प्रत्येक घरात गेलं की मला मुलीसारखी वागणूक मिळाली. माझे बांधव असतील त्यांनी पण माझ्याशी एकदम छान असा सुसंवाद साधला. माझ्या पतींबद्दल पण, श्री गणेश एकनाथ थिगळे यांच्याबद्दल पण प्रत्येक घरात गेलं की एक चांगले उद्गार निघाले आणि खूप बऱ्याच वेळा इतकं कौतुक झालं प्रत्येकाच्या घरात की अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं. मला माहिती आहे गणेश शेठ असोत किंवा तुम्ही असोत, गेली इतकी वर्ष कमावलेली काय कमाई आहे ती कदाचित तुम्हाला यंदा मतरूपातून मिळेल, असं मिळावी अशी आमची सुद्धा इच्छा आहे. वहिनी, उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खेड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. म्हणजे कदाचित शेवटची सभा त्यांची ही तुमच्यासाठी आहे. तुम्हाला एवढं महत्त्व? एक साधी गृहिणी, साधी महिला. आदरणीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री त्यांची शेवटची सभा आहे आपल्या गटात आणि पूर्ण पुणे खेड तालुक्यासाठी त्यांची ही शेवटची सभा आहे. तर मी असे म्हणेल की त्यांची ही सभा ही विजयी सभा असणार आहे माझ्यासाठी. आणि मी आपल्या वापगाव रेटावडी जिल्हा परिषद गट आहे, पूर्ण तालुक्यात असा गट होणार नाही, होईल म्हणजे असं इतका छान गट मी करेल की त्याची वाह पूर्ण जिल्ह्यात होईल. तुम्ही असं म्हणताय की तालुक्यात असा गट नसेल, इतका सुंदर गट तुम्ही बनवाल. आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत. निश्चितच उद्या एकनाथ शिंदे येतील. भाकरी फिरते की नाही हे उद्या कळेल. मात्र आज ज्या अर्थी रोहिणीताई थिगळे यांनी सांगितलं की तालुक्यात असा गट नसेल, असा गट मी बनवून दाखवेन आणि विकास काय असतो हे खेड तालुक्याच्या दृष्टीने त्यांनी तुमच्या रूपात पाहावा. कॅमेरामॅन सचिन भंडारीसह सिद्धेश कर्नावट, फोकस महाराष्ट्र, राजगुरुनगर. तुमच्या मनपसंत खरेदीला आता आमच्या संगम कलेक्शनची कपड्यांची जोड. जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणार, तर त्वरा करा आणि आपल्या सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून. तर आता चॉईस तुमची, तर कपडे आमच्या दुकानातून.